नमस्कार, मी अश्विन बापट. माझाच्या हुंडा विरोधी परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हुंड्याच्या अनिष्ट प्रथेविरोधात एबीपी माझाने आता एक मोहीम छेडली आहे. औरंगाबादेत याच संदर्भातला एल्गार आम्ही पुकारला आणि आता पोहोचलोय उस्मानाबादमध्ये. पाहूया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्यासोबत एबीपी माझाची हुंडा विरोधी परिषद. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझाची जी हुंडा विरोधी परिषद सुरू आहे त्याच्या तिसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. उस्मानाबादमध्येच पहिला एपिसोड झाला होता आणि त्यानंतर औरंगाबादला हुंडा विरोधी परिषद झाली. ती परिषद झाल्यानंतर महाराष्ट्रातनं असे फीडबॅक आले की आम्ही जेव्हा ती परिषद पाहिली तेव्हा आमच्या डोळ्यात आसवं आली. म्हणजे पहिल्या दोन परिषदांमधून महाराष्ट्रातला जो सर्वांना ज्ञात असलेला हुंड्याचा प्रश्न महाराष्ट्राने समजून घेतलाय. आज आपण एक वेगळा प्रयत्न करतोय. आज आपल्याला सोल्युशन शोधायचं आहे. जेव्हा रावसाहेब दानवेसारखा नेता इतके मोठे पैसे खर्च करून दणदणीत विवाह करतो, एका व्यक्तीविषयी मी बोलत नाहीये, तेव्हा प्रॅक्टिकल लेवलचे सोल्युशन्स काय असायला हवे ते समाजाला विचारायला हवं. आज आपल्याबरोबर सुदैवाने खूप चांगले गेस्ट आहेत. आज IPS ऑफिसर पंकज देशमुख आहेत. ही या कार्यक्रमात व्यक्त होणारी ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत, ही सरकारी मतं नाही आहेत. पोलीस ऑफिसर्स आहेत युनिफॉर्ममध्ये असलेले. ऍडव्होकेट आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे पोलीस केस दाखल होते, जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स आहेत ती मंडळी आहे. आणि ज्यांना केस लढवायची असते कोर्टामध्ये तीही मंडळी आहे. आणि डॉक्टर मंडळी आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या सगळ्या भागाची नस ज्यांना परफेक्ट माहिती असते असं आपण म्हणूया, ती डॉक्टर मंडळी आहे. आजच्या या एपिसोडमधून जे औरंगाबादच्या परिषदेमध्ये कदाचित झालं नाही, सोल्युशन लोकांना कळाली नाहीत, आज कदाचित ती कळू शकतील असं मला वाटतं. सुरू करतो मी एपिसोडला. पहिला प्रश्न थोडासा कठीण आहे. आपल्यापैकी किती जणांनी हुंडा न घेता लग्न केलं? जरा हात वर करा. मला बरं वाटलं, कारण फारच कमी हात वर आहेत. हे वास्तव आहे आणि हे कुणी डिनाय नाही करत. IPS साहेबांनी सगळ्यात आधी हात वर केलाय. असं म्हटलं जातं की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त हुंडा हा आत्ता IAS आणि IPS साठी आहे. त्यांनी का सेट नाहीत करायला पाहिजे एक्झाम्पल्स? ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे, कारण लग्न हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे आणि ती वैयक्तिक पातळीवर त्यांनी घेण्याचा हा निर्णय आहे त्या व्यक्तीने. आणि म्हणून कदाचित हे समाजासमोर रोल मॉडेल्स जेवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजेत तेवढ्या मोठ्या प्रमाणावर होत नाही. तुमचं कसं झालं? माझं नॉर्मल, म्हणजे हुंडा न घेता नॉर्मल जसं सर्वसाधारण लग्न होत असतं तसंच झालंय. चला, म्हणजे मला पहिला एक्झाम्पल खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात मांडता येईल असे स्वतःच IPS ऑफिसर्स मिळालेले. पण सर, कायदा आहे, कायदा असूनही तो इम्प्लिमेंट होत नाही. नेमक्या अडचणी येतात कुठे? कायदा आहे, पण तो इम्प्लिमेंट होताना पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना आमच्या समोर ज्या अडचणी येतात त्या अशा की जेव्हा त्या पीडित मुलीला किंवा जी लग्न झालेली महिला आहे तिला जेव्हा त्रास सुरू होतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांसमोर ह्या रिव्हील होतात. सुरुवातीला जेव्हा लग्न होतं आणि जेव्हा ती मुलगी लग्न होऊन सासरी जाते, ती सासरी नांदायला लागते, 6 महिने वर्षभर सगळं आलबेल असतं आणि जेव्हा त्या मुलीला परत पैशाची मागणी होते तेव्हा ती मागणी तिला होत असलेला शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यासोबतच जेव्हा तिच्या वडिलांनी लग्नाच्या वेळेस दिलेला हुंडा, ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या रेकॉर्डवर येतात. म्हणजे आधी जो दोन पार्टींमधला किंवा दोन व्यक्तींमधला, दोन कुटुंबामधला जो व्यवहार आहे तो पहिल्यांदा जेव्हा घडतो तेव्हा तो पोलिसांच्याकडे येतच नाही. पण समजा एखादी मुलगी आली आणि तिने सांगितलं की मला हुंडा नाही द्यायचा आहे, घरची फोर्स करतायत, किंवा अशी गोष्ट घडली की तिने हुंड्याला नकार दिला आणि पलीकडच्या मंडळीला ऑलरेडी काहीतरी पैसे दिलेले होते, अशा वेळेला पोलिसांची भूमिका असते काय? असं अनेकदा होतं की त्या मुलीलाच माहिती नसतं की तिच्यासाठी तिच्या वडिलांनी हुंड्याची किती तरतूद केली आहे किंवा किती हुंडा त्या मुलीसाठी दिलेला आहे. म्हणून ज्या मुलीला माहिती नाही अशा पण बरेच मुली असतात. आणि अशा फार थोड्या किंवा रेअर केसेस आहे की जेव्हा ती मुलगी एक सामाजिक बंड ह्या स्वरूपाचं काहीतरी वागते की नाही, ती वडिलांचा हात धरते आणि म्हणते की नाही तुम्ही हुंडा द्यायचा नाही. अशा म्हणजे मी तरी माझ्या करिअरमध्ये अशी एकही केस बघितली नाही की जेव्हा ती मुलगी जी आहे ती म्हणते की तुम्ही हुंडा देता कामा नये, माझं लग्न नाही झालं तरी चालेल.
तर त्यामुळे हा सगळा प्रश्न जो आहे तो अनेकदा असंच ते वर्षानुवर्ष ते घोंगडं असंच भिजत राहतं. ठीक आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि माझ्या पहिल्या एपिसोडमध्ये भाबडा आशावाद बऱ्याचशा मुलींनी व्यक्त केला होता की मी जाईन आणि इथून पुढे असं नाही करणार की मी हुंडा देईन आणि लग्न करेन. असं होतं? नाही, असं होत नाही. मला ह्या चर्चेतून हा एक मुद्दा आणायचा आहे की बरेचदा स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागच नसतो आणि म्हणून मग आईनी जरी हुंडा देऊन लग्न केलं आणि तिला असं वाटतं की माझ्या आईवडिलांना जे कष्ट पडलेले आहेत ते आता दुसऱ्या मुलीच्या आईवडिलांना पडू नये, मुलाचं लग्न करून देत असताना किंवा मुलीचं लग्न करून देत असताना तीच परिस्थिती आता आई म्हणून माझ्यावरती येऊ नये, जरी तिला असं वाटत असेल तरी ती निर्णय प्रक्रियेत नसते. दुसरं असं मला वाटतं की समाज जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींकडे शांततेने बघतो तर कुठेतरी समाजाची पण एक मुखसंमती ह्या गोष्टीला आहे का याचा विचार आहे का नव्हे आहेच. आणि दुसरं हुंड्याकडे आपण एक स्टेटस सिम्बॉल म्हणून बघतोय. त्यामुळे तुम्ही ज्या दानवे साहेबांचं उदाहरण इथे दिलं, त्यांच्या मुलाचं लग्न झाल्यावरती आम्ही वकील म्हणून पत्र लिहिलं होतं मुख्यमंत्र्यांना की तुम्ही ह्याच्याबद्दल काय करताय, तुम्ही का नाही रेड घालू शकत आहे, इतर लोकांवरती जसं रेड घालताय तसं तुमच्याच मिनिस्ट्रीमधल्या एका मिनिस्टरकडे जर असं होत असेल तर तुम्ही काय आदर्श ठेवताय. तर हे प्रश्न जेव्हा विचारले तर त्याचे कुठलेच उत्तर आम्हाला आजपर्यंत मिळालेली नाहीयेत. आणि बरेचदा आपण मला वाटतं की प्रतिबंधात्मक काम न करता कोणीतरी तक्रार करावी मग आम्ही काम करू ह्या भूमिकेत जेव्हा जातो तेव्हा डावरी प्रॉहिबिशन ऍक्ट आहे तो तर प्रतिबंधात्मक काम आपण करत नाही. तर अशा वेळेला मला वाटतं की जिथे संशयास्पद पद्धतीने लग्न होतंय, खूप मोठे खर्च करून लग्न होतंय, तिथे आपली भूमिका काय आहे, सरकारी यंत्रणा म्हणून आपण तिकडे जाऊन तपास करू शकतो का, हिशोब मागू शकतो का, हे मला वाटतं त्या खात्यांनी जर भूमिका घेतली. मी तुम्हाला थांबवतो. आता एसपी साहेबांनी खूप क्लिअर केलंय की हे त्यांच्या दृष्टीनं अशक्य कोटीतली बाब आहे. आपण भाबडा आशावाद ठेवण्यात कारण आपण राईट सोल्युशनच्या दृष्टीनं आता विचार करतोय. हे शक्य आहे का? समजा पोलिसांनी इंटरव्हेन्शन करणं लास्ट मोमेंटला एखाद्या लग्नामध्ये नक्कीच शक्य आहे, कारण का कायद्यामध्ये तशी तरतूद आहे. आपण कुठेतरी बेस्ट प्रॅक्टिस म्हणून उदाहरण सुरू केलं पाहिजे म्हणजे मग सगळीकडे ते होऊ शकेल. जे प्रत्यक्ष इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स म्हणून काम करतात, तुम्हाला असं वाटतं हे शक्य आहे? हे म्हणतायत मॅडम तसं शक्य आहे जर तक्रार देण्यासाठी. मुद्दा तोच आहे, तक्रार देण्यासाठी आलं. रेकॉर्डर आल्याशिवाय प्रतिबंध कसं करणार असं. आपण जर इन्व्हेस्टिगेशन करतोय तर त्या अगोदर आपल्याला तक्रार आली पाहिजे, महत्वाची पहिली गोष्ट. जर तक्रार येते तर आपण तिथे हस्तक्षेप करू शकतो. जर त्या ठिकाणी आपण कुठल्या बेसिसवर सांगणार की ते हुंडा घेतला गेलेला आहे किंवा खर्च होत आहे हे आपण म्हणू शकत नाही किंवा पोलीस म्हणू शकत नाही. जोपर्यंत रेकॉर्डवर येत नाही तोपर्यंत आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करण्याचा अधिकारच नाहीये. दोन गोष्टी खूप क्लिअर झाल्या. जोपर्यंत अवेअरनेस लोकांचा स्वतःमध्ये नाहीये, जो मुलींचा भाबडा आशावाद का असेना जो मी सुरुवातीला सांगितला, तोच भाबडा आशावाद जर त्या मुलींमध्ये कॉन्फिडन्स मधून नाही आला तर हे पोलीस काही करू शकत नाहीत. त्यांच्या हात कायद्याने बांधलेले आहेत. ह्या म्हणाल्या की एक्झाम्पल सेट व्हायला पाहिजे होतं दानवेंच्या संदर्भात. एक्झाम्पल्स नसतील तर महाराष्ट्र कोणाला फॉलो करणार? प्रश्न एक्झाम्पलचा आहे, पण त्याचबरोबर आहे ना प्रत्येक व्यक्तीचा माइंडसेट बदलण्याची गरज आहे आणि एक कन्सिस्टंट मुवमेंट होण्याची गरज आहे. म्हणजे आता आपण हुंड्याच्या प्रश्नाबद्दल काय बघतोय की एखादी शीतल जेव्हा आत्महत्या करते तेव्हा सगळ्या मीडियाला जाग येते, तेव्हा सरकारला जाग येते, 4-2 कार्यक्रम होतात, पेपरमध्ये बातमी येते आणि सगळे विषय संपतात. तुम्ही आम्हालाही गृहीत धरलंय, खूप चांगलं केलं. अगदी म्हणूनच गृहीत धरलंय, पण एक लॉंग टर्म पॉलिटिकल विल पाहिजे, कमिटमेंट पाहिजे. जसं पीसीपीएनडीटीच्या बद्दल आपल्याला दिसतं की सरकारची स्ट्रॉंग कमिटमेंट आहे आणि त्याचे आता एक 4-5 वर्षात का होईना रिझल्ट येत आहेत. तर तसं काहीतरी ठीक आहे, पोलिसांची नाही ती भूमिका. मग आता जसं आपण पीडब्ल्यूडीबी ऍक्टसाठी वेगळे संरक्षण अधिकारी नेमले तर तसं आपण काही इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं क्रिएट करू शकतो का, जर आपल्याला हा प्रश्न एवढा गंभीर वाटत असेल तरच. एसपी साहेब, स्वतंत्रपणे कुठल्याही पोलीस स्टेशन्समध्ये एक पर्टिक्युलर केस म्हणून आपल्याला तसं करता येईल का? पीसीपीएनडीटीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने केलेलं फक्त हुंडा हा विषय घेऊन, आणि करायचं असेल तर काय करायला पाहिजे? नाही, हुंडा प्रतिबंधक करण्याकरता प्रत्येक पोलीस स्टेशन लेवलला ती युनिट्स कार्यरत आहेतच, ऑलरेडी आहेत. परंतु ज्या प्रकारच्या तक्रारी यायला हव्यात त्या येत नाही. मी जसं सुरुवातीला म्हटलं की फक्त प्लेन ही डावरी प्रोहिबिशन ऍक्ट ह्या अंतर्गत आमच्याकडे तक्रार येत नाही. ती तक्रार जी येते ती शारीरिक आणि मानसिक छळ झाला 498 अलॉंग विथ डावरी प्रोहिबिशन ऍक्ट अशा स्वरूपाची तक्रार येते. म्हणून फक्त डावरीसाठी असं डेडिकेटेड पोलीस स्टेशनला
देता येणार नाही, कारण पोलीस स्टेशन हे सर्वसमावेशक सर्वच प्रकारच्या तक्रारींची नोंद करणारं आणि ऍक्शन घेणारं ऑर्गनायझेशन आहे. पण हेही शक्य आहे का की मुलींना तो कॉन्फिडन्स आपल्याला देता येऊ शकेल का? कारण त्याच्यासाठी खूप वेगळ्या पातळीवरचे प्रयत्न आपल्याला करायला लागतील. मला माहिती नाही की देशातल्या कुठल्या राज्यातले पोलीस असं करतात का. निश्चितपणे आपल्याला करता येऊ शकेल जर ती मुलगी, मी जसं आधीच म्हटलं की ही फार रेअर केस आहे की एखादी मुलगी येऊन स्वतः फिर्यादी होऊन ती तक्रार दाखल करेल. जर एखादी मुलगी जिचं लग्न होणार आहे, तिचे नातेवाईक कोणीतरी ह्याला लेखी स्वरूपात रेकॉर्डवर जोपर्यंत आणत नाही, पोलीस स्टेशनला येऊन स्वतः जबाबदारी घेऊन सही निशी फिर्याद जोपर्यंत दाखल करत नाही, तोपर्यंत पोलिसांना सुओमोटो कॉग्निझन्स घेण्याचा ह्यात फारसा वाव नाही. ठीक आहे, प्रॅक्टिकल लेवलची चर्चा आपल्याला घडवून आणायची, हायपोथिकेशन नको. आपण ग्रामीण भागातलं एकूण चित्र काय? सामान्य माणसाला ग्रामीण भागामधल्या सामाजिक प्रतिष्ठानची जी ज्या जागा आहेत त्या जागा ह्या लग्नाने घेतलेल्या आहेत. मुळात हे लग्नानं घेतलेल्या जागा पटकन बंद झाल्या पाहिजेत. सामुदायिक विवाह करा, 50-50 सुरू करा कायदा, सामुदायिक विवाह. हा, आणि मग त्या लग्नामध्ये होणारे खर्च, त्या लग्नामध्ये होणारी प्रतिष्ठा सगळ्याला सारखीच, सगळ्यांना चांगल्या एकाच पद्धतीनं. आणि दुसरं असं आहे की तुम्ही आता जो मुलीच्या बद्दलचा प्रश्न विचारताय की कंप्लेंट करणं वगैरे, हा जो मुद्दा आहे ना, खरोखरच पीसीपीएनडीटीमध्ये कोण कंप्लेंट करतं? गर्भलिंग निदान बघायला जाणारी बाई कुठे कंप्लेंट करते का? तिला घेऊन जाणारे दुसरेच असतात. डॉक्टर तरी कुठं करतो का? कंप्लेनेंट नाहीच आहे ना त्याच्यामध्ये. कंप्लेनेंट सुमोटो गव्हर्नमेंटच आहे कायदा राबवताना. या केसमध्ये आपल्याला काय करता येईल? गव्हर्नमेंट काय ठिकाणी एक दोन तरी केसेस अशा करता आल्या, एसपी साहेब आता म्हणतात त्या पद्धतीनं. सुमोटो जरी काही केसेस त्याच्या कुठून तरी माहिती निघाली, आपले सीआयडी डिपार्टमेंट आहे, गावातले लोक आहेत, पोलीस पाटील आहेत, की या ठिकाणी या घरामध्ये याबद्दल त्रास होऊ आलेला आहे. पण याच्यामध्ये नाही, लॉ अँड ऑर्डर सुद्धा निर्माण होऊ शकते. समजा पोलिसांनी सो मोठं काही करायचं ठरवलं, एखाद्या गावामध्ये ते गेले आणि त्यांनी लग्न थांबवलं, तर त्या गावामध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन होऊ शकते. एक मेसेज मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. अशी 18 वर्षाच्या आतली वय असलेल्या मुलीने लग्न करू नये ज्यावेळेला आपण म्हटलं, त्यावेळेला माझं लग्न करायला माझ्या घरातले निघालेले आहेत अशी पत्र संस्थेकडे आमच्याकडे आलेली आहेत, लेखी आम्ही ठेवलेली आहेत. ती आम्ही पोलीस स्टेशनला पण पाठवलीत आणि अशी 5-6 बालविवाह असे मुलींकडलं तक्रार आली, घरच्यांना माहीतच नव्हतं आणि ती थांबवलीत. कारण त्या मुलींना तो कॉन्फिडन्स आला होता की हे कळवलं तर माझं लग्न थांबू शकतं. बैठकीमध्ये सांगता नाही आलं, पण नंतर पत्र टाकता आलं. तसंच त्या मुली पत्र टाकतील ना, असं अवेअरनेस करूयात ना आपण. पोलीस स्टेशनला एक पत्र टाकतील की माझ्यापुढे लग्नाच्यासाठी हुंडा मागणं चालू आहे सध्या आणि त्याच्यामुळे माझं अडचणीत आलेली आहे. मी म्हणजे शीतलला आत्महत्या न करता जर एक पत्र टाकलं असतं तर एसपीला का नव्हतं शक्य? तिला आत्महत्या केली. शक्य आहे सर, प्रॅक्टिकली शक्य आहे का की एखाद्या मुलीचं पत्र आलं, कारण तुमच्याकडे असलेल्या विविध कामाचा लोड. नाही, जर ते पत्र आलं तर आपण कॉग्निझन्स घेऊन इंटरव्हीन करणं शक्य आहे, निश्चितपणे शक्य आहे. की एखादी महिला जर मुलीने जर पत्र दिलं की माझं लग्न ठरलंय आणि माझ्या सासरच्यांनी इतका हुंडा डिमांड केला आहे आणि ते जर रेकॉर्डवर आलं तर ते निश्चितपणे शक्य आहे. परंतु दुर्दैव असं आहे, शीतलची केस म्हणा किंवा इतर केसेसमध्ये असं आहे की हुंड्याची प्रचंड मागणी आहे, किंवा साधं लग्न जरी न हुंडा न घेता जरी लग्न आणि जेवणावळी हे सगळं उरकायचं आहे तरी सुद्धा माझ्या वडिलांना काहीतरी खर्च येतोय आणि ती खर्च करण्याची सुद्धा माझी ऐपत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये त्यात पोलीस इंटरव्ह्यू काय करू शकतात, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. मला 1-2 एक्झाम्पल्स हवेत आपल्यापैकी, कारण गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहात. हुंडा द्यावा लागला म्हणून घरात प्रचंड आर्थिक अडचणी निर्माण झाल्या, अशा 2 केस मला कोणी सांगेल? कुणी सांगेल? हुंडा द्यावा लागला कुणाच्या तरी लग्नासाठी, नाही सांगताय ना. अडचणीमुळं किंवा लग्न करावंच लागलं, काय स्थिती असते गावामध्ये? जे डॉक्टर साहेबांनी मांडलेला मुद्दा आहे. गावामध्ये कसं असतं, ग्रामीण भागामध्ये एकतर लग्न करायचं म्हणलं की पैसा हुंडा मागितला जातो आणि ज्या माणसाकडे पैसे नसतात तो माणूस एवढा बेजार असतो की त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. मुलीच्या वडिलाला. तुम्ही वकील आहात? हो. तर आहे की सांगतो ना. तर मग मी स्वतः वकील व्हायच्या अगोदर सरपंच होतो. गावाने मला सरपंच केलं होतं, लग्नाच्या अगोदर मला सरपंच केलं होतं. त्यामुळे अनेक लग्न, अनेक जमवायला कार्यक्रमाला होतं. ती काय हुंडा देणाराची काय व्यथा असते ती मी प्रत्यक्षात पाहिलेल्या आहेत. ही जी गोष्ट आहे ना, ही महाराष्ट्राला ज्ञात आहे. आपण कुठल्याही नवीन विषयावरती बोलत नाही आहोत. आपण जी गोष्ट माहिती आहे आणि जी समाजाने आता स्वीकारलेली आहे की याच्याशिवाय काहीही पर्याय नाहीये, त्या गोष्टीवरती पुन्हा फोकस टाकतोय. कारण किती शीतल आणि किती मुली आत्महत्या करणार आहेत त्याचा फक्त हिशोबच मांडायचा आहे आपल्याला. हा, मुळामध्ये हुंडा जो आहे ते हाईड प्रोसेस आहे टोटली. तो जर हुंडा दिला तर लग्न होतं आणि हुंडा जर नसेल तर लग्न त्या मुलीबरोबर कोण करणारच नाही. मुळामध्ये हा विषय आहे. मुलामध्ये वडिलांची जबाबदारी किंवा त्या कुटुंबाची जबाबदारी आहे की आपल्या मुलीला आपण जेवढं हाय लेवल शिक्षण तिचा
तिच्या जेवढं स्वतःच्या पायावर उभा करेल तर ती स्वतः चॉईस करेल की आपल्याला लग्न कोणाबरोबर करायचं. थांबा एक मिनिट. खूप मुलींना मुलींचं एज्युकेशन झालंय म्हणून मुलींना हुंडा द्यावा लागत नाही असं किती महिलांना वाटतं बरं? हात वर करा बरं. एक महिला आहे फक्त. सर त्याच्यामध्ये तिनं चॉईस करायचं कारण ती स्वतःच्या पायावर खडी आहे. चॉईस करायचा विषय काय? शिक्षण झालं तरी एकच जणीला असं वाटलं की हुंडा द्यावा नाही लागत. आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनाच विचारूया. बाकीच्यांना सगळ्यांना वाटतं की कितीही शिक्षण झालं तरी हुंडा द्यावाच लागतो. नाही सर, शिक्षण झाल्यानंतर हुंडा घेत नाही. रेट कमी होतो. हो सर. आणि माझं एक स्वतःचं वैयक्तिक मत आहे, रेट कमी होतो असं म्हणणार नाही मी सर. ती शिकलेली आहे, तिने जॉब करल, हे करल, येणारच आहे. आयुष्यभराची कमाई तिची येणारच आहे घरामध्ये. त्याच्यामुळे असा विचार करणारे पण समाजामध्ये आहेत सर लोक. मी ऍडव्होकेट ज्योती वाघे. मोठ्याने बोला. हुंडा ही अशी पद्धत आहे ना ती की मुलींना एकदम लहानाचं मोठं करून परत तिच्या आयुष्याचे पूर्ण जे खाण्यापिण्यासाठी लागणारा खर्च आहे तो पण सोबत देऊन आईवडिलांना पाठवावा लागतो. याच्यामध्ये मी माझे स्वतःचं उदाहरण सांगते. माझं लग्न म्हणजे पूर्णपणे जमल्यात जमा होतं, पण हुंडा मागणी केल्यामुळे मी स्वतःहून माझं लग्न मोडलेलं आहे. आणि हो, स्वतःहून मोडले. केव्हाची गोष्ट आहे? जस्ट 4 महिन्यापूर्वीची. हुंड्याची खूप मागणी केली आणि नको नको त्या गोष्टींची अपेक्षा ठेवली. त्याच्यामुळे मी स्वतःहून. जरा महाराष्ट्रात तपशिलात सांगा ना सगळं. तुम्ही ऍडव्होकेट आहात, ज्यांच्याशी तुमचं लग्न होणार होतं त्यांचं काय आहे, शिक्षण काय होतं? ते मुलगा ग्रॅज्युएट होता, बिझनेस होता चांगला आणि घरी व्यवस्थित होतं. याच्या पलीकडे काही नव्हतं. आणि मग कशी मागणी सुरू झाली? सगळे पाहण्याचा कार्यक्रम झाला, पसंती कळवली. त्याच्यानंतर आमच्या फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं. माझे वडील एक सर्व्हिसमॅन आहेत, मिलिटरीमध्ये होते, रिटायर झालेत. त्यानंतर माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. त्यांनी माझ्या पूर्ण फॅमिलीचा बॅकग्राऊंड बघितल्यानंतर 1-2 महिने पेंडिंग ठेवलं आणि नंतर अचानक म्हणले एकत्र येऊन बैठक करायची. मग त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट हुंड्याची आणि सोने नाण्याची मागणी केली आणि मोठ्या मोठ्या वस्तू. हुंडा 3 लाख हुंडा आणि 5 तोळे सोने मागितले. मग त्यावेळेस मी सगळ्यांसमोर, महाग पुढं नाही, सगळ्यांसमोर स्पष्ट नकार दिला आणि लग्न मोडलं. मला टाळ्या वाटतं त्या मुलीविषयी. अशा खरंच किती मुली आहेत? अशा बऱ्याच मुली आहेत सर सध्या. कारण स्वावलंबन जे आहे, म्हणजे स्वावलंबी ज्या मुली आहेत किंवा सुशिक्षित ज्या मुली आहेत त्यांच्यामध्ये हा कुठेतरी अवेअरनेस आलेला आहे. आणि परवाची शीतलवायाची घटना घडल्यानंतर आम्ही ज्या पोटगींच्या बायका आहेत आमच्याकडे की ज्यांना हुंडा मागितलाय किंवा ज्यांचा छळ झालाय 498, हे आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर अशी चर्चा निघाली की आपलं जे झालं ते झालं, पण आपल्या ज्या मुली आहेत त्या मुलींना आपण फक्त पायाभूत शिक्षण नाही द्यायचं, तर त्यासोबत त्यांना एक असं शिक्षण द्यायचं की त्या स्वतःच्या घरात स्वावलंबी बनल्या पाहिजेत आणि जेणेकरून त्यांना मागणी आल्या पाहिजेत. आणि मला वाटतं आशावाद म्हणता येणार नाही की असं नक्कीच होईल. कारण हुंडा विरोधी जो प्रतिबंध कायदा आहे त्या कायद्यामध्ये ज्या अवेअरनेस फार गरजेचं आहे. फक्त हा विरोधी कायदा आहे, सामाजिक प्रश्न आहे असं म्हणून जमणार नाहीये. तर त्या कायद्यामध्ये जे काही कंडिशन दिल्यात की ज्याच्यामध्ये जिल्हास्तरीय समित्या आहेत, तालुकास्तरीय समित्या आहेत, गाव पातळीवर समित्या आहेत, त्या समित्या खरं काम करतायत का? जर अवेअरनेस झालं, अशा प्रत्येक गावातून जर अवेअरनेस झालं तर मुलींच्या आईवडिलांना असं वाटेल की नाही, माझी मुलगी शिकली, मोठी झाली आणि आता तिला हुंडा देण्याची गरज नाही. आणि असं काही झालं तर आपल्याला ही समिती आहे, आपल्याला अवेअरनेस झालेला आहे आणि आपल्याला हुंडा देण्याची गरज नाहीये. कारण आपण पाहतो की हुंडा बळीच्या केसेस येतात, पण हुंडा मागितलाय म्हणून कोणी केस करत नाहीये, किंवा हुंडा मागितला म्हणून लग्न मोडलं अशा घटना आहेत, पण हुंडा घेतलाय म्हणून कोणी केस करत नाही. मी लीगल प्रोबेशन ऑफिसर आहे डीसीपी युनिट उस्मानाबादमध्ये. माझं असं म्हणणं आहे की मुली शिकल्या तरी म्हणजे हुंड्याचे दर कमी न होता वाढतात, परंतु मुलींनीच ठरवायला पाहिजे की हुंडा घेणाऱ्याबरोबर लग्न करणार नाही. जर त्यांनी तसं केलं तर मला वाटतं की ही पद्धत बंद व्हायला मदत होईल. तुम्ही गव्हर्नमेंट मशिनरीमध्ये आहात, ह्या सिस्टीमचा वापर करून ह्याच्यावरती काहीतरी सोल्युशन दिसतं का तुम्हाला? हो, म्हणजे सोल्युशन असं म्हणजे कम्प्लिटली सोल्युशन नाही निघत याच्यावरती. कारण समाजाची आणि व्यक्तीची ज्या वेळेला मानसिकता बदलेल त्यावेळेसच याच्यावर सोल्युशन निघेल. आणि आपण कितीही चर्चा केली तरी कम्प्लिटली सोल्युशन निघणार नाही. ठीक आहे. एका सरकारी अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे की आपण अशा कितीही चर्चा केल्या तर ते वाजनोट आहेत. आणखी काही जणांना बोलायचंय? प्रत्येक हुंडा जे घेतात त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पुरुष दोष आहे असं नाही. बऱ्याच वेळेस मुलाच्या वडिलाची इच्छा असते की माझ्या मुलाच्या आवडीच्या ठिकाणी स्थळ मिळालंय तर आपण लग्न करायचं.
अशा वेळेस काय होतंय, आई बहीण त्या टायमाला हुंडा घ्यायला जास्त प्रेशर करतात. यांनी कसला आरोप केलाय बघा, यांचं असं मत आहे. बऱ्याच ठिकाणी आता प्रत्येकाला माहिती आहे की आता कोर्टात केसेस आल्या, त्या ठिकाणी बहिणीवर सासूवर आरोप असतो की हुंडा मागितला. पुरुषच नाही तर ह्याला स्त्रिया सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. यांनी असा मुद्दा मांडलाय की हुंडा या प्रथेला पुरुष नव्हे स्त्रिया जास्त जबाबदार आहेत. शेवटचे 2 मुद्दे पहिल्या ब्रेकच्या आधी. बोला, लवकर बोला. मला असं वाटतंय की जे विवाहित मुलगी आहे, जिचं लग्न ठरलंय आणि तिच्या घरच्यांनी आपला निर्णय ठाम राहिला पाहिजे. ज्यावेळेस हुंड्याची मागणी येते त्यावेळेस मुलगी सुशिक्षित असूनही, उच्च शिक्षित असूनही तिला हुंडा द्यावा लागतो. पण ते फक्त तिथंपर्यंतच म्हणलं जातं की हुंडा नाही दिला तर चालेल का वगैरे. फक्त आपलं मत सांगितलं जातं पण त्याच्यावर निर्णय घेतला जात नाही. आणि जरी आपलं मत मांडलं तर ते मत पलटलं जातं. म्हणजे त्याच्यावरती ठाम राहता आलं नाही. नाही, मुलींनी पण आणि विशेषतः मुलींच्या घरच्यांनीही आपला निर्णय ठाम घेतला पाहिजे की हुंडा देऊन लग्न केलंच जाणार नाही माझ्या मुलीचं. तुमच्या पाहण्यात अशी एखादी तरी केस आहे का की मुलींनी आणि मुलींच्या घरच्यांनी ते ठामपणे ठरवलं? सांगा. आमच्याच इथे मी हॅलो मेडिकल फाउंडेशन अंदूर येथे काम करते. आमच्या तिथे एक स्वयंपाकाच्या मावशी आहेत ज्यांनी की तिचं सध्या जीएनएम कम्प्लीट झाले आहे. तिचं ज्यावेळेस लग्न ठरलं होतं त्यावेळेस तिचं एएनएम कम्प्लीट झालं होतं. तिला काही म्हणजे कुठलंच फक्त योग्य लग्न करून दिलं पण कुठलीही हुंड्याची मागणी वगैरे अशी काही झालेली नाहीये तिथं. ठीक आहे. आणखी एक सोल्युशन की इथून मिळालंय आपल्याला की मुली आणि मुलींच्या कुटुंबियांनी ठाम राहायला पाहिजे, मग समाज बदलेल, अशा अर्थाचं ते सोल्युशन आहे. यांनी पहिलं सोल्युशन दिलं की मुळातच मुलींनी स्वतः ठरवायला हवं, मुली तेवढ्या प्रबळ व्हायला हव्यात. शेवटचे नाही घेणार आहे मी लिगल ह्या विषयावरती, मला नंतरच्या भागात बोलायचं आहे, शेवटच्या भागामध्ये. बोला. आपण प्रत्येकाच्याच आपल्याकडं जे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम असतो मोठा. अगदी सुपारी फोडण्याचा का घर फोडण्याचा? तिथं नातेवाईकाला पत्रिका पाठवून बोलली जातं. तिथं पोलीस पाटील असतात, सरपंच. मला आधी खरंच सांगा, सुपारी फोडण्याचा का घर फोडण्याचा कार्यक्रम? फोडण्याचा म्हणू शकता तुम्ही. तिथं सगळ्यांना बोललं जातं. मित्र म्हणून, नातेवाईक म्हणून पोलीस अधिकारी हजर असतात, सरपंच असतात, पोलीस पाटील असतात. कोणीच ऑप्शन घेत नाही. सगळ्या गावाला माहित असतं. मग ही थांबणार कधी? जशी दारूबंदी तशी हुंडाबंदी होईल. ही थांबायचं असेल तर हा सोल्युशन निर्माण झालं पाहिजे. लोकांनी त्यात इंटरेस्ट घेतला पाहिजे. पोलीस अधिकारी हजर असतील, मित्र म्हणून असतील, नातेवाईक असतील, त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रात जर असं एखादं उदाहरण घडलं तर ब्रेक होईल. ठीक आहे. आता तिसरं सोल्युशन आलं इथे की ज्यांच्यावरती कायदा पाळण्याची जबाबदारी आहे त्या तरी सन्माननीय मंडळींनी अशा घर फोडण्याच्या अर्थात सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये. इथे एक छोटासा आपण ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर मात्र मी फक्त लिगल टीमशी बोलणार आहे की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सला अशा केसेसमध्ये नेमके प्रश्न काय जाणवतात आणि जेव्हा कोर्टात केस उभा राहते तेव्हा काय होतं. शेवटचा समाप आपण या मंडळीकडून करणार आहोत. त्यांना काय वाटतं की हे खरंच थांबणं शक्य आहे का? आपण प्रयत्न करायचे, कारण महाराष्ट्र आपला सो कॉल्ड प्रगतशील वगैरे वगैरे आहे. कुठेही जाऊ नका. एका छोट्याशा ब्रेक नंतर लगेच परत येतोय. थँक्यू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. महाराष्ट्राला ज्ञात असलेल्याच एका अतिशय गहन प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करतोय. हुंडा कसा थांबवता येईल आपल्याला, आणि खूप सकारात्मक अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांनी सुद्धा आमची ती परिषद पाहून दिली. मला खूप चांगलं वाटलं की मुली फोन करतायत, त्या असं सांगतायत की तुम्ही हे जे कार्यक्रम करताय यातून किमान आम्हाला आत्मविश्वास तरी मिळतोय की आपण पुढे जाऊया, केस रजिस्टर्ड करूया, आणि ज्यांच्यावरती ही जबाबदारी अशीच तर आज मंडळी आपण घेतलेली आहे. हुंडाबळीबद्दल बोलायचं म्हणलं तर हुंडाबळी कधी सुरू होतो? हुंडा घेतल्यानंतर होतच नाही. हुंडा घेताना दोन कुटुंबामध्ये जे होतं ते दोघांच्याही संमतीने होतं. त्यामुळे हुंडाबळीची सुरुवात ही ज्यावेळेस होते त्यावेळेस कोणीही तक्रार देत नाही. आम्हाला ज्यावेळेस तक्रार येते कधी येते? ज्यावेळेस एखाद्या मुलीनं हँगिंग केलेलं असतं, एखाद्याचं भाजलेलं असतं, एखाद्याचा जीव जाईपर्यंत जर त्याचे आईवडील पोलिसांकडे तक्रार देऊ शकत नाहीत तर ते आपण थांबवू शकत नाही. तुम्ही आपल्या मुलीचा जीव जाईपर्यंत वाट पाहायची गरजच नाही. तुम्ही ज्यावेळेस आमच्याकडे एफआयआर असते, एफआयआर मध्ये नमूद असतं आम्हाला यावेळी इतके हजार मागितले, त्याच्यानंतर यावेळी इतके हजार मागितले, त्यावेळेस तुम्ही का कंप्लेंट नाही दिली? त्यावेळेस जर एखादी साधी एनसी किंवा कुठलाही जर आमच्याकडे एखादा पुरावा असता
तर त्यावरून आम्ही तिथेच त्याला स्टॉप केलं असतं. साधी एनसी आली असती त्यावेळेला तरी चाललं असतं. हो, चाललं असतं सर, कारण त्याच्यामध्ये चौकशी झाली असती. इव्हन त्या मुलींना त्या घरच्यांपासून काय त्रास आहे हे आम्हाला समजलं असतं. आम्ही त्यांच्यावर एखादी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतली असती तर तेच पुढे जे होणारे अत्याचार आहेत ते आम्ही तिथेच थांबवू शकलो असतो. मग ह्याच्यानंतर तुम्ही जर जोपर्यंत जीव जात नाही तोपर्यंत तुम्ही पोलिसांकडे येत नाही, आणि जीव गेल्यानंतर तुम्ही सांगता की हे असं घडलं, आणि त्यावेळेस फक्त साक्षीदार उभे करायचे. सरपंच होता, हे प्रतिष्ठित मंडळी होती, आणि यांच्या साक्षीवर ही केस चालवायची. त्याच्यानंतर पुढे एक मुद्दा उपस्थित राहतो की तुम्ही केस किती जणांवर दाखल करता. समजा त्रास असतो एकाचा, समजा शक्यतो माझं तर म्हणणं की कोणीतरी सांगितलं की महिलाच याला जास्त जबाबदार आहेत हुंडाबळीसाठी. माझंही म्हणणं तेच आहे, कारण सुरुवात कुठून होते, ज्या वेळेस एखादी मुलगी सून म्हणून आपल्या घरात येते. सून म्हणून घरात आल्यानंतर सासू तिच्या जवळ असते. सासू कुरकुर करत असते की तुझ्या आईवडिलांनी हेच नाही केलं, तुझ्या आईवडिलांनी तेच नाही दिलं. इथून जी सुरुवात होते, त्या आईंनी जर आलेल्या सुनेला आपल्या मुलगीचं समजून जर वागवलं तर मला वाटतं हुंडाबळीच्या केसेस चं प्रमाण खूप कमी होईल. आणि थांबा जरा एक मिनिट. सगळ्यात आधी तर सासवांचंच प्रबोधन करण्याची जास्त गरज आहे. नाही, नेमका हा जो नेहमी मांडणी केली जाते की महिलाच याला जबाबदार आहेत किंवा महिलांवर अत्याचार करतात, सुनेवरती सासू अत्याचार करते ती महिला असते. खरं म्हणजे हे सगळं गेल्या हजारो वर्षापासून असलेल्या पुरुषसत्ताक कुटुंब पद्धतीचं फळ आहे. या पुरुषसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये सत्ता ही महत्वाची आहे. जेंडर म्हणजे सत्ता आहे तिथे, पण सत्ता कुणाच्या ताब्यात आहे? सत्ता पुरुषांच्या ताब्यात आहे. ज्यावेळेला ती सासू सुनेला कडून अपेक्षा करते त्यावेळेला ती सासू महिला नसते, ती ह्या पुरुषसत्ताक कुटुंब पद्धतीची ती सत्ता असते. आणि ही जी पॅट्रियार्की आहे ती पॅट्रियार्की तिथपर्यंत घेऊन जाते, म्हणून ती अत्याचार करते. म्हणजे ती स्वतः अत्याचार करते असं नाही, ती यातलं पुरुषत्व आहे हे काढून टाकलं पाहिजे. महिलांवरती अत्याचार करतात असा विषयच येत नाही. तिची मानसिकता पुरुषांसारखी केलेली आहे, तुम्ही सत्ता तिथं आणलेली आहे, दमन आणलेलं आहे. आणि म्हणून ह्या हुंड्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा कुणाला प्रतिष्ठा पाहिजे, कुणाच्या घरात लग्न होतात तिथल्या पुरुषांनाच पाहिजे. त्यांना राजकारण करायचं आहे, पुढारी व्हायचं आहे, नेता व्हायचं आहे, अधिकारी व्हायचं आहे, सन्मान मिळवायचा आहे, आहेर मिळवायचे आहेत, सगळीकडे टेंबा मिळवायचा आहे. बाईला थोडंच मिळायचं, बाई का घरच्या बाहेर जाणार आहे? ठीक आहे, दोन घेतो ना मी. असं की मी जेवढा हुंडा दिला होता तेवढा मला सुनेकडनं घेतला पाहिजे तसं मला वाटत नाही सर. हा, महिलाच महिलावर करत नाही. पुरुषाचं जर महिलेला सर सांगितलं तुम्ही हुंडा घेण्याचं, पुरुषाचं पण त्याच्यामध्ये हात असतोच की सर, का महिलाचाच कसा असतो त्याच्यामध्ये? अधिकारात सुरू होता कुरबुरी कसं होते, त्यांनी लावून देते एवढा हुंडा माझ्या मुलाला पाहिजे, इतका हुंडा मला पाहिजे, अगोदर सांगते की ते स्वतः महिला कसं म्हणते मला एवढा हुंडा पाहिजे म्हणून. बोला. मला पण तसंच वाटतंय की जी कसं वाटतंय पुरुष करतात, जे ती मुलीचे सासरे असतात, ती सासरे त्या तिच्या सासूशी बोलतात की मला तसं पाहिजे तसा हुंडा आला नाही, कारण मला शेजारी एवढा हुंडा आला, शेजारी असं झालं, ते तसं झालं, अमकं झालं, त्याला एवढं सोनं आलं, रीतिरिवाज तेवढा आला. मग ती तिच्या बायकोशी बोलतो, म्हणजे तिच्या सासूशी. ती सासू मग तिच्या सुनेशी तशी चर्चा करते. असं ही महिलावर अन्याय करत नाही असं पण माझं ठाम म्हणणं आहे. ठीक आहे, हे ठाम म्हणणं यांचं जरी असलं ना तर आमच्या पहिल्या दोन्ही एपिसोड मधनं असं आलंय की याची सुरुवात सासूपासून होते. म्हणजे सासवांचं ओरिएंटेशन जास्त गरजेचं आहे. मला असं वाटतं की ते स्त्री पुरुष हा भेदभाव नाहीये हुंडा घेण्याच्या बाबतीत. अतिशय जबाबदारीनं एका सिनियर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सनी सांगितलेलं मत आहे. पलीकडे वकील साहेब पण असं म्हणाले, ते तर डील करताय. सुरुवात ही महिलेपासूनच होते, महिलेला त्रास देण्याची. नाही, मला अगदीच असं वाटत नाही. एक वकील म्हणूनही किंवा एक सामान्य नागरिक म्हणूनही दोघेही तितके जबाबदार आहेत हुंडा देण्याच्या आणि घेण्याच्या बाबतीत. त्रास देण्याच्या प्रोसेसमध्येही हुंडा घेतल्यापासून किंवा लग्न ठरवण्यापासून तर त्रास देण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा हुंडा घेण्याच्या बाबतीतही स्त्रिया आणि पुरुष दोघेही सारखे. मला हा मुद्दा थोडासा स्ट्रेस करायचाच आहे, जरूर करायचा आहे, कारण हे आलंय पहिल्या 2-3 परिषदामधून पण आलंय की सुरुवात महिलाच करतात. मला हे मान्य नाहीये. जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं महिला त्या डिसिजन मेकिंगमध्येच नसते. विशेषतः जेव्हा लग्न ठरवलं जातं तर तेव्हा तो सगळा पुढाकार जो आहे ते पुरुष मंडळी घेत असतात. घेवाण देवाण सगळं ठरवण्यामध्ये पुढाकार जो आहे तो पुरुष मंडळी घेत असतात. आणि दुसरं मला वाटतं की आपण प्रत्येक वेळेला बर्डन जे आहे ते महिलांवरती टाकतो की तुम्ही कंप्लेंट केली पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे, पण आपल्याकडे त्या पद्धतीची संस्कृतीच नाहीये किंवा
किंवा सोशल कन्स्ट्रक्शन ज्याला म्हणतो की मुलींनी येऊन पुढे बोललं पाहिजे हे आपण कधी तिला शिकवतच नाही आणि त्यामुळे तिच्यावरती सोयीस्कररित्या सिलेक्टिव्हली बर्डन टाकणं की तू कंप्लेंट करत नाहीस म्हणून आमच्याकडे केस येत नाही हे अतिशय चुकीचं आहे. मुलं का नाही बोलू शकत की मला हुंडा नको, ते विकले जात आहेत जेव्हा ते पैसे घेत आहेत तेव्हा, तर आपण त्यांच्यावरती का नाही बर्डन टाकत आहे. बाकी सगळे डिसिजन मेकिंग मध्ये जर पुरुष पुढाकार घेत आहेत तर ह्यामध्ये हा मुलगा का नाही पुढाकार घेऊ शकत की मला विकलं जायचं नाहीये म्हणून. तर मला वाटतं ही मानसिकता पण बदलण्याची गरज है. प्रिवेंशन की बात हम करते हैं तो पॉपुलर कल्चर भी उस हिसाब से मोल्ड होना चाहिए, क्योंकि हम अभी सीरियल्स में, टीवीज में क्या देख रहे हैं, बहुत लैविश शादियां दिखाती हैं, एडवर्टाइजमेंट्स बहुत एक्सप्लोर करते हैं कि महंगे कपड़े पहने, महंगी ज्वेलरी आए. तो कहीं ना कहीं पे एडवर्टाइजमेंट मीडिया भी रिस्पॉन्सिबल है कि शादियां खूब एक्सपेंसिव होनी चाहिए, बहुत पैसे खर्चे होने चाहिए, गिफ्ट्स देने चाहिए, साथ में इंटरनेशनल हनीमून होना चाहिए. तो ये सब चीज एक पॉपुलर कल्चर है. ये दूसरा फॉर्म है दहेज का. जैसे कि हम अब वायलेंस के अलग अलग फॉर्म्स देखते हैं, दहेज के भी बहुत अलग अलग फॉर्म्स हैं और इन तरह की चीजों में बहुत बार लड़के की तरफ से खुद ही डिमांड होती है, तो इसको हम एक्सप्लोर नहीं करते हैं. तीसरी चीज ये है कि कहीं ना कहीं पे सरकार की स्कीम्स रहती हैं, बेटी की शादी के लिए योजना रहती है, बैंक स्पेशल, प्रधानमंत्री भी कह रहे हैं आज. हाँ, बैंक स्पेशल लोन देते हैं कन्या विवाह के नाम पे. तो ये अपने आप में एक मतलब गवर्नमेंट सिस्टम इन अ वे एक्नॉलेज कर रहा है कि डाउरी है, या आप अगर बेटी के पिता हैं या बेटी की माता हैं तो आपको ज्यादा पैसे खर्चे करने होंगे, इसलिए हम एज सरकार आपको सपोर्ट करेंगे. तो जहां पे सरकार की तरफ से इस तरह का सपोर्ट किया जा रहा है पैसिवली, वहां पे कहाँ सवाल उठता है कि सरकार इसको क्वेश्चन करेगी. तो संस्कृति के नाम पे और पॉपुलर वोट के नाम पे ये भी चल रहा है. यातल्या कुठल्याही महिला सहमत नाही झाल्या त्यांच्या मताशी. आता सोडून देऊ तो मुद्दा. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स असताना येणाऱ्या अडचणी काय आहेत? बेसिकली येणाऱ्या अडचणी तेच आहेत की तुम्ही सुरुवातीला जिथून इनिशिएट होतं की माझ्यावर अत्याचार होत आहेत, मग ती महिला करते पुरुष करते हा वाद मुद्दा हा नंतरचा आहे. फर्स्ट की तुझ्यावर त्या मुलीवर अत्याचार होतो हिची तक्रार ती पोलिसांकडे किंवा आम्ही ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करतो त्याचे कुठलेही पुरावे नसतात. ते पुरावे कधी क्रिएट केले जातात की या मंडळींची बैठक झाली, या मंडळींपुढे बेसिकली ते सगळं क्रिएट करायला लागतं, सगळं रिकन्स्ट्रक्ट करायला लागतं. हो, आणि ह्या साक्षी पुराव्यावरच पुढचा डिफेन्स चालतो. जसं यांनी सांगितलं की प्रॅक्टिकली इन्व्हेस्टिगेशन करत असताना अडचणी आहेत. आता हुंडा द्यावाच लागणार हे जेव्हा गृहीत धरलंय तुम्ही, तेव्हा काय गोष्टी आहेत की ज्या तुमच्याकडे असतील तर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सला मदतीचं ठरेल? हुंडा द्यावाच लागणार आहे असं मी गृहीत धरत नाही, परंतु हुंडा लोक देतात, लोक हुंडा घेतात ही वस्तुस्थिती आहे. आणि जसं आमच्या एका अधिकाऱ्यांनी म्हटलं की अनेकदा कधी बैठक झाली हे सुद्धा लक्षात नसतं, बैठकीत कोण कोण होतं, कितीची बोलणी झाली ह्याचा फक्त आकडा असतो, परंतु आमच्याकडे एव्हिडन्सच्या स्वरूपात, पुराव्याच्या स्वरूपात काहीच नसतं. तर जर तसं असेल, ज्यांना हुंडा घ्यायचा आहे, हुंडा द्यायचा आहे, त्यांनी तो रितसर लिगल मार्गाने द्यावा. जर मुलीच्या वडिलांना, मुलाच्या वडिलांना जर 5 लाख रुपये द्यायचे आहेत तर त्यांनी ते चेकच्या स्वरूपात द्यावेत. जर आपल्याला वाटत आहे की स्त्रीधन हा भारतीय कॉन्सेप्ट आहे, संस्कृतीचा भाग आहे, तर तसे जर केलं तरच आम्हाला इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याची मदत होईल. अदरवाईज हा जर तोंडी जर व्यवहार असतो आणि कॅशच्या स्वरूपात जेव्हा पैसेची देवाणघेवाण होते तर तेव्हा आमच्याकडे एव्हिडन्सच्या स्वरूपात काहीही उरत नाही, ही वस्तुस्थिती. मला आणखी पोलीस अधिकाऱ्यांना विचारायचं की इन्व्हेस्टिगेशन करत असताना येणाऱ्या अडचणी त्यांनी सांगितल्या. एखादी केस मला सांगता येईल का की तुम्ही अशी केस करत होता तर मी इतक्या अडचणी त्यात येत गेल्या? मी बीडला असताना माझ्याकडे एक अशी डॉक्टरची केस आली होती. दोघं डॉक्टर होते आणि मुलगा लातूरचा होता आणि लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांनी परत अजून हुंडा मागितला. त्या मुलीकडच्यांनी सांगितलं आम्हाला हुंडा दिला होता, नाही काहीतरी दिला होता, रक्कम नाही सांगता येणार, पण काही लग्न वगैरे करून चांगलं दिलं होतं. पण त्यांनी परत हॉस्पिटल क्लिनिक टाकण्यासाठी मला अजून हुंडा लागेल असं विचारलं, सांगितलं, मागितलं. मुलीच्या वडिलांनी ते नकार दिला, तर त्यांनी मुलीला घरी आणून सोडलं आणि नंतर त्यांचं डिवोर्ससाठी फाईल केलं. तुम्ही तपास करायला लागला? हो, माझ्याकडे तशी केस आली होती, मग त्याचा तपास केला मी. त्याच्यामध्ये त्यांनी नंतर मला असं समजलं की त्यांनी म्युच्युअल हे करून डिवोर्स, कॉम्प्रोमाइज म्हणजे डिवोर्ससाठी दोघांनी म्युच्युअली डिवोर्ससाठी हे केलं. तुमच्या तपासाच्या आधीच केस निकाली लागली? हो. आता इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरची बाजू आपण जाणून घेतलेली आहे. प्रत्यक्ष कोर्टात जेव्हा केस उभा राहते तेव्हा काय होतं?
ज्यावेळेस प्रत्यक्षात कोर्टात केस येते त्यावेळेस असे आरोप असतात की ह्याने हुंडा मागितला, एवढ्या एवढ्या रकमेचा मागितला, पण कोर्टात ज्यावेळेस त्यांना सिद्ध करायचं असतं की कोणत्या दिवशी मागितला, मग तो मागितल्यानंतर जसं आता त्यांनी सांगितलं आयोनी की त्याची तुम्ही तक्रार तिथं जाऊन पोलीस स्टेशनला केली होती का, मग ह्या ज्या बाबी त्यांना सिद्ध करता येत नाहीत, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक त्याचा फायदा जो आहे ह्या अदर साईडला म्हणजे आरोपी साईडला मिळतो आणि निश्चित त्याची केस वीक होऊन ती केस त्या ठिकाणी ॲक्विटल होते. आर्ग्युमेंट जी होते ती कशी होते? आर्ग्युमेंट ह्याच पॉईंटवरती होते की प्रॉसिक्युशनने जी त्याची केस बेनिफिट ऑफ डाऊट जे प्रूव्ह करायला पाहिजे ते ह्या गोष्टीमुळे त्याच्यामध्ये जे काय लॅकुना राहतात की तो हुंडा कोणत्या दिवशी मागितला होता, प्रत्यक्ष कोणासमोर मागितला होता, त्याची तुम्ही कुठे लेखी नोंद केली आहे का, पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे का, ह्या जर बाबी त्या ठिकाणी कोर्टात तो सिद्ध करू नाही शकला तर ऑटोमॅटिक त्याचा फायदा आरोपीला मिळतो आणि सरकारी वकील त्याची केस पुराव्यानिशी सिद्ध न करू शकल्यामुळं त्याचा आर्ग्युमेंटमध्ये फायदा होतो, आरोपी त्या ठिकाणी निर्दोष सुटतो. काय होतं प्रत्यक्ष कोर्टरूम मध्ये काय होतं? नाही, कोर्टरूम मध्ये जे मॅटर कोर्टासमोर येतो तो प्रॉसिक्युशन ही त्याची केस सिद्ध करायचा प्रयत्न करत होतं. इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर ह्या बाबी समोर आल्या कोर्टाच्या न्यायालयाच्या की इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर समजा व्हिडिओ शूटिंगमध्ये त्याला काही लग्नामध्ये दिलेल्या वस्तू आहेत याच्या संदर्भात हे असेल, लग्नाच्या दिलेल्या हुंड्याच्या पावत्या या जर बाबी समोर आल्या आणि ती पुराव्यानिशी सिद्ध केलं तर हे होतं. आता हुंडाबळीची जी केस असते त्या हुंडाबळीच्या केसमध्ये एखाद्या महिलेला जर अत्याचार सहन झाले नाहीत हुंडाबळीच्या आणि तिने त्याच्यामध्ये मेन स्त्रिया महत्वाचं आहे की सडन बिफोर डेथ तिच्या मृत्यूपूर्वी तिला काय असा काय मानसिक त्रास झालेला आहे आणि तिला तिच्या आता आत्महत्या केल्याशिवाय तिला काही पर्याय राहत नाही. रेकॉर्डवरती यायला पाहिजे, हे रेकॉर्डवरती यायला पाहिजे की सून बिफोर डेथ तिच्यावर असल्ट झालेले आहे, क्रुएल्टी झालेली आहे, हे इन्व्हेस्टिगेशनमध्ये कोर्टासमोर यायला पाहिजे. आणि कोर्टासमोर जर ह्याचा पुरावा आला की मृत्यूपूर्वी त्याच्यावर अत्याचार झालेला आहे आणि तिला दुसरा काही पर्याय राहिलेला आहे आत्महत्या करण्याशिवाय आणि म्हणून तिनं आत्महत्या केली, हे जर कोर्टासमोर सिद्ध झालं तर या बाबी कोर्टामध्ये तशा अपराधाला किंवा तशा आरोपीला शिक्षा होऊ शकते. एखादी पर्टिक्युलर केस जी तुम्ही हे केलेली आहे सर, ज्यावेळेस एखादी घटना घडते त्यावेळेस साक्षीदार जे असतात ते साक्षीदार शेवटपर्यंत टिकप राहत नाहीत. म्हणजे एव्हिडन्स येण्यासाठी साक्षीदार टिकप राहणं गरजेचं आहे. त्या मेलेल्या एखादी मुलगी जिवंत असली, लेकरू जिवंत असलं की परिणाम होतो. कारण कसं हो असंच मी म्हणतोय म्हणून नाही असंच आहे. तर कसं होतं माहिती आहे का, आता एखादी स्त्री मेली तर काय ते गावातली 4 लोक जमा होतात आणि ते काय म्हणतात गेलेला येणार आहे का परत, तर त्यासाठी आपण तडजोड करू. कारण त्यांना जे लहान मुलं असतात मुलं पुढे काय एखादा इश्यू असेल तर त्यासाठी आता हे निर्दोष निघणं महत्वाचं आहे. नवऱ्याला सासूला सासऱ्याला तर शिक्षा झाली तर ह्याला सांभाळणार आहे कोण, मग काय गोष्टी अशा बिघडतात त्यामुळे ती शेवटपर्यंत टिकप राहत नाहीत आणि त्यामुळे निर्दोष निघतात. टिकप राहत नाही. एक छोटासा आपण ब्रेक घेतोय आणि शेवटच्या भागामध्ये मात्र आपण या सगळ्या तज्ज्ञ मंडळीकडून थेट सोल्युशन जाणून घेणार आहोत अतिशय कमी वेळामध्ये. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर शेवटच्या भागामध्ये तुमचं स्वागत. आपण हुंडा विरोधी परिषद करतोय, मुद्दे मांडतोय महाराष्ट्रासमोर. महाराष्ट्रानं खरंच विचार करावा की आपण आपली लेकरं ही काय आहेत, ती वस्तू आहे की ज्याचा आपण लिलाव करतोय, वस्तू आहे जी आपण विकत घेतोय. सोल्युशन वरती बोलूया. ज्येष्ठ पत्रकार आहेत लोकसत्ताचे रवी केसकर. रवी, काय सोल्युशन? बघा, लग्न दोघांचं होतं पण इथं 2 कुटुंब एकत्रित येतात आणि स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी दांभिक पद्धतीनं व्यवहार घडवून आणतात. महाराष्ट्रामध्ये झालेली आंतरधर्मीय आंतरजातीय विवाहांची आकडेवारी काढली आणि सामोपचारानं 2 कुटुंबानं प्रतिष्ठेसाठी केलेल्या लग्नांची आकडेवारी काढली तर तुमच्या स्पष्ट लक्षात येईल की सामोपचारानं झालेल्या विवाहांमध्ये हुंड्यांची संख्या जास्त आहे. 2 मुलांच्या लग्नामध्ये स्वतःची दांभिक प्रतिष्ठा जपण्यासाठी हे व्यवहार करणारी जी कुणी मंडळी असेल त्यांनी ही निर्माण केलेली जी प्रतिष्ठा आहे ती भासाची आहे, आभासी आहे याचा विचार करावा आणि दांभिक प्रतिष्ठेसाठी 2 जीवांशी छळ करू नये. ठीक आहे, दांभिक प्रतिष्ठा थांबायला पाहिजे. सोल्युशन सांगा. माझं सोल्युशन असं आहे की ग्रामीण भागात जर आपण ग्रामसभेमध्ये एखादा ठराव घेतला तर त्याला पुढे कुठे चॅलेंज करता येत नाही. त्याच पद्धतीनं हे लोक जे काय हुंडा देतात आणि घेतात ह्याच्यावर सामूहिक बहिष्कार टाकावा आणि त्याला जे काय प्रमाणपत्र ग्रामपंचायतीचं लागतं कुठल्याही योजनेचा फायदा घ्यायला ते प्रमाणपत्र त्याला देण्यात येऊ नये. काय वाटतं तुम्हाला, व्यवस्थित काय बदल दिसतात? एक पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना असं जाणवतं की जोपर्यंत हुंडा घेणारी व्यक्ती नाही म्हणत नाही तोपर्यंत ह्या प्रश्नाला उत्तर नाही. कारण एखाद्या महिलेचं स्त्रीचं समाजामध्ये कॉमोडिफिकेशन झालंय आणि
ती कमोडिटी कमी दर्जाची आहे, कमी प्रतीची आहे आणि मग ती कमोडिटी प्रोड्यूस करणाऱ्या माणसाला फार बार्गेनिंग पॉवर नाही, ती विकत घेणाऱ्याला बार्गेनिंग पॉवर आहे. जोपर्यंत समाजाची ही मानसिकता आहे की स्त्रिया ह्या दुय्यम प्रतीच्या आहेत आणि काहीही करून लग्नाच्या बाजारात आपला माल खपला पाहिजे, जोपर्यंत ही मानसिकता समाजाची आहे तोपर्यंत ह्या गोष्टी फार बदलू शकत नाही. ह्या बदलतील, निश्चितपणे बदलतील, परंतु त्याला एक दीर्घकाळ जावा लागेल. मी हातबलता मानत नाही मी त्यांची, ते व्यवस्थेपेक्षा समाजाच्या मानसिकतेवरती जास्त बोलले. काय करायला पाहिजे? मला दोन गोष्टी सुचवायच्यात. एक जे त्यांनी म्हटलं ते की आत्ता असं होतं की घेणाराही दोषी ठरतो आणि देणाराही दोषी ठरतो आणि म्हणून देणारा पण बोलत नाही त्याच्याबद्दल. तर त्यामुळे जसं बलात्काराच्या केसमध्ये मथुराच्या केसनंतर बर्डन ऑफ प्रूफ हे आरोपीवरती टाकलं, तसंच इथे पण ते बदलण्याची गरज आहे आणि बर्डन ऑफ प्रूफ जर आरोपीवरती टाकलं आणि प्रिझम्पशन केलं की जर ती मुलगी म्हणत असेल की हुंडा घेतला तर ते प्रिझ्युम केलं पाहिजे, तर मला वाटतं की देणारा बोलायला लागेल. आणि दुसरी गोष्ट मला वाटतं की ऑलरेडी कायद्यामध्ये आहे की ज्या भेटवस्तू दिलेल्या आहेत त्याची यादी झाली पाहिजे, ती कोणी दिली, त्याची साधारण किंमत काय आहे याची यादी होऊन वधू आणि वरनी आणि परत 2 विटनेसेसनी त्याच्यावरती सही केली पाहिजे. आता जसं रजिस्ट्रेशन लग्नाचं कंपल्सरी केलेलं आहे तर त्याच्याचबरोबर ही यादी जोडून सबमिट झाली पाहिजे. असं काहीतरी कंपल्शन केलं तर मग नेमकं किती घेवाण-देवाण झाली, तो खर्च कुठून आला हे इन्व्हेस्टिगेशन करणं आणि पुरावे म्हणून सबमिट होणं हे जास्ती मला वाटतं चांगलं सोल्युशन आहे, एका अर्थाने मान्य करून वस्तुस्थिती. फक्त कायदा करून समाजातले सगळे प्रश्न सोडवता येत नाही. त्यामुळे लॉ आणि सोशल चेंज या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच जातात. ग्रामसभेमध्ये जर असे ठराव झाले की आमच्या गावामध्ये हुंडा देणार नाही आणि घेणार नाही, तर ते सगळ्या लोकांवर थोडंसं एक मॉरली तरी बाइंडिंग होईल. आणि जसं आपण तंटामुक्त गावाला पारितोषिक देतो तर तसं सरकारी पातळीवर काहीतरी हुंडामुक्त गाव असं काहीतरी सुद्धा एक्नॉलेज करता येईल आणि एनकरेज करता. खूप चांगले सोल्युशन्स मिळालेत, पहिल्याच 3-4 गेस्टकडनं आलेले. एक और मुझे लगता है कि सर्वाइवर सेंट्रिक, जैसा कि मैंने पहले भी बोला था, तो अगर ऐसे केसेस आ रहे हैं जहां पे कि कोई लड़की दहेज प्रथा के खिलाफ जाके शादी करने से मना कर रही है, उसको किस प्रकार का सपोर्ट मिलता है वो हमें स्ट्रेंथन करना बहुत जरूरी है. क्योंकि जहां तक कि अभी हम बात करें हर जगह लड़की पे बर्डन डाला जा रहा है कि शादी मत करो, कंप्लेन करो, तो किस तरह का सोशल बॉयकॉट वो फेस करेगी या फिर उसकी दूसरी शादी नहीं हो सकती है. तो इस तरह की चीजों से अलग रखने के लिए किस प्रकार का सपोर्ट मिल सकता है, उसको लाइवलीहुड ऑप्शंस मिल सकते हैं, उसको सपोर्ट मिल सकता है आगे की पढ़ाई कंटिन्यू करने में. सो दोज काइंड ऑफ थिंग्स शुड बी एक्सप्लोर्ड. एक शेवटचा मुद्दा घेऊया. मला अजून एक प्रॅक्टिकल सोल्युशन इथे सुचवा असं वाटतं की आपण महाराष्ट्रात, पुरोगामी महाराष्ट्रात बघतोय वर्षानुवर्ष लोक लग्नाच्या पत्रिकेमध्ये खाली टीप लिहितात की आहेर पद्धत बंद. तर असं का होऊ शकत नाही की लग्नाच्या पत्रिकेतच त्यांनी छापावं की आम्ही हुंडा घेतलेला नाही. त्याच्यामुळे किमान जे सोसायटल प्रेशर आहे, त्यांच्या नातेवाईकांचं प्रेशर आहे, ते सुद्धा त्यांना फेस करावं लागेल. कारण ती द्विधा मनस्थिती, ती जी ड्युअलिटी आहे ती सामान्य माणूस फेस करू शकत नाही. जर तुम्ही हुंडा घेतलाय तर तुमच्या आप्त नातेवाईकांना, सोयऱ्यांना ही गोष्ट माहिती आहे आणि मग कदाचित तुम्हाला धाडस होणार नाही की तुम्ही पत्रिकेवर छापाल. आणि अशाच प्रकारे हुंडा न घेणाऱ्यांना एक सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल असं मला वाटतं. थँक्यू सो मच. प्रॅक्टिकल गोष्टीवरती आपण बोलत. मी आधीच सांगितलं, IPS ऑफिसरचे हे शासकीय बोल नाहीये. जी वस्तुस्थिती आहे ती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडली. आजची चर्चा आपण इथे थांबवतोय. सहभागी झालेल्या सर्व मंडळीचं मी आभार मानतो. काय चर्चेचं सार बघा. एक तर मुलींना स्वतःला कॉन्फिडन्स द्या, एवढा कॉन्फिडन्स द्या की तिच्या अवतीभोवती अशी व्यवस्था निर्माण होईल की मुली स्वतः होऊन पोलीस स्टेशन्समध्ये जातील किंवा तिला अवेलेबल असलेल्या वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून हुंड्याला रोखतील. मुळात हुंडा ह्या गोष्टीलाच सामाजिक अप्रतिष्ठा निर्माण करा. सरकारी व्यवस्थेतली असलेली मंडळी, गाव पुढाऱ्यांनी अशा कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ नये. महाराष्ट्रातल्या तमाम राजकारण्यांनाही त्यांनी सांगितलं की कृपा करून आपली जी लॅविश लग्न आहेत ती तुम्ही थांबवा. मला असं वाटतं की आधीच्या 2 परिषदामधून जी सोल्युशन्स सापडलेली नव्हती त्यातली बरीचशी सोल्युशन्स, प्रॅक्टिकल सोल्युशन्स आजच्या या प्रोग्राम्समधून आपल्याला दिसलेले आहेत. ABP माझाचा हा प्रयत्न पुढेही चालू राहणार आहे. आपण हा प्रयत्न आणखी पुढे करणार आहोत की हुंडा ह्या प्रथेच्या विरोधामध्ये आपल्याला काय काय करता येईल, किती महाराष्ट्राला, पुरोगामी महाराष्ट्राला जागृत करता येईल. कुठेही जाऊ नका, इथेच थांबतोय. पाहत राहा ABP माझा. थँक्यू सो मच.